नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये नुकतंच महाराष्ट्र सरकारचा बजेट सादर झालेला आहे आणि या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमिततेचे प्रमाण 50% जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ही 49.10% वर स्त्रियांची टक्केवारी ही 28.70% इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधार करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व उपोषण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांना श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेत राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत निर्णय देत आहे। राज्यातील महिलांच्या योजनेचा उद्देश काय आहे नेमकं, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेसा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीची चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधार करणे हा सरकारचा यामागचा उद्देश आहे। आता ही योजनाचं स्वरूप म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ असताना म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असलेले तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। बघा, या योजनेचे 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे। जोपर्यंत सरकारला खात्री होत नाही की तुम्ही आता सक्षम झालेले आहेत, तोपर्यंत दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये जे आधार कार्ड लिंक अकाउंट असेल तुमचं, त्यामध्ये 1500 रुपये येत असतील। योजनेचे लाभार्थी कोण असेल, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्याग आणि निराधार महिला या योजनेसाठी लाभ असणार आहे। बघा, तुमचं वय जरी 21 ते 60 वर्ष असेल तर या योजनेसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता। दर महिन्याला 1500 रुपये तुम्ही मिळवू शकता। आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे नेमकी, तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला किमान वयाची अट ही 21 वर्ष पूर्ण, कमाल वयाची ही 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत, मिनिमम 21 तर मॅक्झिमम 60 वर्ष एवढी वय असलेच या योजनेसाठी पात्र असणार आहेत। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। बघा, जे तुमचं इन्कम सर्टिफिकेटवर तुमचं जे उत्पन्न दाखला आहे त्याच्यावर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल। आता अपात्रता आपण जाणून घेऊ। ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असतील ते अपात्र असतील। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल ते अपात्र असतील। ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात काम करत असतील ते अपात्र असतील। ज्या अदर स्कीम आहे त्यांच्यामध्ये 1500 पेक्षा जास्त रुपयाचा लाभ घेतला नसावा। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या याच्यामध्ये नोकरी करत असतील ते अपात्र असतील। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल ते अपात्र असतील। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर सोडून असेल ते अपात्र असतील। सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास ते सरकार करणार आहे। तुम्हाला आता कोणकोणते डॉक्युमेंट्स याच्यासाठी लागणार आहे, तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे। लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, डोमासाईल, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या स्वाक्षरीचे तुम्हाला उत्पन्न दाखला लागेल, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड। सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत जे हमीपत्र दिले जाईल ते तुम्हाला लागेल। आता तुम्हाला याची निवड कशा पद्धतीने होणार आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता
अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कागदावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. तर यासाठी तुम्हाला जरी ग्रामीण भागामध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे, पर्यवेक्षिकाकडे किंवा आपले सरकार किंवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तुम्ही भेटू शकता. आणि याची अर्ज पडताळणी कोण करेल तर संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुमचा अर्ज पडताळणी करणार आहे. तर अशा पद्धतीने हे अर्ज करण्याची पद्धत आहे. तुम्ही जवळ आपला आधार सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आता अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तुम्हाला जरी ऑनलाईन अर्ज करता येईल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता डायरेक्ट ऑनलाईन वेबसाईटवर भेट देऊन. तर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असते. आता वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी, सेतू सुविधा केंद्र याच्यामध्ये तुम्हाला जे प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यशोगाथा पोचपावती दिली जाईल. तुम्ही यांच्याकडे जेव्हा अर्ज जमा कराल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून पोचपावती घ्यायची आहे. अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. अर्जदार महिलेस स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड. अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला जर लाभ घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट जमा करून तुमच्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच टेक्निकल नॉलेजसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.